अरे बापरे! एवढ्या सारे चॉकलेट्स! कोणी दिले एवढ्या चॉकलेट्स? चला तर मग बघूया आजच्या या व्लॉगमध्ये. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माहीच्या अजून एक नवीन व्लॉगमध्ये. आज आम्ही जातोय चाळीसगावला, जिकडे होता माझ्या दीदीचा साखरपुडा. ए बच्चू, कशी थंडी वाजते? थंडी हा मग जॅकेट घाला मग मला आणि तिला माहीला दोघींना थंडी वाजते. तशी मला पण वाजते, पण मी दाखवत नाही. पाच तासाच्या प्रवासानंतर शांत अशा चंद्राच्या आणि चांदण्यांच्या प्रकाशामध्ये आम्ही जेवणाचा खूप छान अनुभव घेतला. थंडीच्या वातावरणामध्ये काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी आणि शेवभाजी तर एकच नंबर होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रिसेप्शनला फोन केला आणि माझ्यासाठी दूध मागवलंय. दूध पिऊन झाल्यावर आम्ही पोहोचलो साखरपुड्याच्या ठिकाणी, जे की होतं चाळीसगावच्या तांबोळे या गावामध्ये. जाऊन बघतो तर काय, दीदी आणि जिजू ऑलरेडी घोडागाडीत बसलेले होते. खरं तर कार्यक्रम साखरपुड्याचा होता, पण वाईफ्स फुल ऑन लग्नासारखी येत होती. त्यात हा माझा डॅडू ओवाळणी कोणाच्या हातात द्यायची हे कन्फ्यूज झाल्याने मम्मीच्याच हातात देऊन टाकली. साखरपुड्याला आजी, आजोबा, काका, काकी अशी सगळी नातेवाईक आले होते. डीजेवर नाचणं यांनाही कंट्रोल होत नव्हतं. त्यात याच्यासारखा उत्साही कार्यकर्ता आपल्या प्रत्येकाच्या कार्यक्रमात नक्कीच असतो. याचा डान्स कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच तुम्हाला याचा डान्स आवडला असेल. खरंच एवढे सगळे पाहुणे बघून असं वाटत होतं हा खरंच लग्नाचाच कार्यक्रम आहे की काय. आणि मामांनी तो व्यवस्थित ऑर्गनाईज पण केला होता. ह्या एका उत्साही कार्यकर्त्याला अजून एक उत्साही कार्यकर्ता भेटला आणि दोघांमध्ये जुगलबंदी लागली. यानंतर दीदीनेही खूप छान डान्स केला. चला तर मग बघूया. छान होता ना डान्स. पण हे काय, माहीला इकडे काहीतरी दिसलं. हे होते चॉकलेट्स जे आणले होते जीजूंनी दीदीसाठी. मला ते चॉकलेट्स पाहिजे होते, पण डॅडूने मला लॉलीपॉपवरच खुश केलं. त्यानंतर भटजी बुवांनी साखरपुड्याची सुरुवात केली. त्यानंतर मामांनी आलेल्या पाहुण्यांचे टॉवेल टोपी देऊन सत्कार केला. कार्यक्रम चालू असताना याची पण नजर त्या चॉकलेट्सवर पडली. पण काय करणार, ते चॉकलेट दीदीचे होते ना. सगळ्यात पहिले दीदी बसली आणि तिच्या साखरपुड्याच्या विधी पार पडल्या. माझं हे मिशन अजून पूर्ण झालेलंच नव्हतं. त्यानंतर जिजूंच्या साखरपुड्याच्या सगळ्या विधी पार पडल्या. साखरपुड्यात पण माझी मस्ती ही चालूच होती. मी एवढी मस्ती करत होती की ह्या बेबीला मी पाडूनच टाकलं. आता टाइम होता रिंग सेरेमनीचा.
त्यामुळे फायनली माझं मिशन कम्प्लीट झालं. साखरपुडा झाल्यावर सगळ्यांनी फोटो काढले. फोटो काढून झाल्यानंतर ह्या आत्तूने खूप फोर्स केला तिच्या घरी येण्यासाठी, म्हणून आम्ही निघालो तिच्या घरी. आत्तूच्या घरी होता हा मोठा झोपाळा. तिथे मी आणि माझ्या मोठ्या बाबांनी खूप मजा केली. मजा करून आम्ही जातो आता घरी. तोपर्यंत तुम्ही करून घ्या लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. माही कोणाकडे आले तू? काय खाताय तुम्ही? कबरी. तू काय खाते? काय खाते किट्टू? तू काय खाते माही? चॉकलेट.